कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नगररचना विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। स्वतः मंजूर केलेल्या फाईलच्या आधारे त्यांच्या मुलांकडूनच इमारती उभारल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। 7 ते 8 नगररचना अधिकारी आणि अभियंते यांच्या कुटुंबियांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा आरोप म्हणजेच वडील फाईल मंजूर करणार आणि मुलं त्याचं प्रकल्पांवर बांधकाम करणार असा हितबंधांचा स्पष्ट संघर्ष समोर येतोय। मागील काही वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचं सांगितलं जात असून या अधिकाऱ्यांनी मुद्दाम नगररचना विभागातच ठाण मांडल्याची चर्चा आहे, कारण आपल्या मुलांच्या प्रकल्पांना कोणताही अडथळा येऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्याचा संशय आहे। त्यामुळे नियमांची पायमल्ली, पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। महापालिकेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आता या प्रकरणाची चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण डोंबिवली।